नमस्कार मंडळी, शुभ दिवस. आज मी कारल्याची भाजी बनवणार आहे. एकदम सुंदर आणि छान अशी भाजी लागते कारल्याची. त्याच्यासाठी मी कारले कापून घेतलेले आहे आणि आता पातेल्यात पाणी ओतते. पातेल्यात पाणी ओतून ते उकळून घेणार आहे आणि हे कारल्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्याच्यात शिजवण्यासाठी टाकणार आहे. मला आता एक म्हण आठवलेली आहे कारल्याविषयी. निसर्गाची किमया येणारी पिवळे कारले हिरवे काल, रंगच त्याचा लय भारी, बिया जबड्यात सुंदर लाल. मला कारल्याची भाजी बनवताना आज एक म्हण आठवलेली आहे. निसर्गाची किमया येणारी हिरवे कारले पिवळे काल, रंगच त्याचा लय भारी, बिया जबड्यात सुंदर लाल. परत पूर्ण म्हणू काय सगळं. निसर्गाची किमया येणारे पिवळे कारले हिरवे काल, रंगच त्याचा लय भारी, बिया जबड्यात सुंदर लाल. ही कारल्याची भाजीसाठी मी आता त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकणार आहे म्हणजे कारलं कडू लागत नाही. आणि आता हे 15 मिनिटं उकळून घेणार आहे. त्याच्यावर एक झाकण ठेवते. कारल्यासाठी हे खोबरं, हा गूळ, एक लिंबू कापून घेतले आणि हिरव्या मिरच्या अशा प्रकारे उभ्या चिरून घेतल्यात आणि कोथिंबीर आणि लसूण. आता मी लसूण आणि खोबरं बारीक करणार आहे आणि थोडे शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि अर्धवट. अशा प्रकारे मी कारलं करण्यासाठी कढई तापत ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये तेल टाकत आहे. कढईमध्ये तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकायची. थोडा गॅस मोठा करते तेल तापण्यासाठी. तेल तापलं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी चांगली कडकडून द्यायची. त्याच्यानंतर जिरे टाकायचे. नंतर कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता टाकल्यावर थोडं मागं सरकायचं तोंडावर एवढं. नंतर त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या. थोडं हलवून घ्यायचं. अशा प्रकारे चांगलं हलवून घ्यायचं. गॅस थोडा बारीक करायचा. नंतर त्याच्यामध्ये हळद टाकायची. तुम्ही पण अशा प्रकारे कारलं करून बघा. छान होतं हे कारलं, चवदार लागत. फुल गॅस करायचा. थोडं परतून घ्यायचं. थोडासा घरचा मसाला पण टाकायचा.
आणि मी उकडून घेतलेलं कारलं आहे ते आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. आता मी कारलं टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि हलवून घेते. एकदम चवदार असं कारलं लागतं हे. मी बनवलेले कारलं सगळ्यांना आवडतं. तुम्ही पण अशा प्रकारे कारलं करून बघा आणि मला कमेंट मध्ये कसं झालं आहे ते सांगा. अशा प्रकारे याला एक वाफ द्यायची. आणि आता हा गूळ राहिलेला आहे तो गूळ मी टाकीत आहे त्याच्यामध्ये. लिंबामुळे आंबट, हिरव्या मिरचीमुळे तिखट आणि गुळामुळे गोड अशा प्रकारे आणि कारल्यामुळे कडू अशा चारही प्रकारामध्ये एकत्र मिश्रण झालेलं आहे आता हे. आणि एकदम टेस्टी असं लागतं. आता मी याला थोडी वाफ देऊन घेणार आहे. तुम्हाला माझा हा कारल्याचा व्हिडिओ कसा वाटत आहे ते कमेंट मध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय बाय.